चला विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट्स, आपण बनणार आहोत रेल्वेचा काय दुसरा नवीन टाईप. या टाईपमध्ये आपण काय करणार आहोत, आपल्याला काय स्पीड काढायची आहे, म्हणजे वेग आपल्याला सॉल्व करायचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय दिलं होतं, डिस्टन्स सॉल्व करायचं, स्पीड आणि टाइम दिलेला आहे. तर टाईप नेक्स्ट आहे, टाईप जो काही असेल नंबर नेक्स्ट टाईप आहे. आपल्याला काय दिलं आहे, ही गाडी जाते 40 किलोमीटर वेगाने आणि ती जे काही अंतर असेल काय दिले निर्धारित अंतर ते 6 तासामध्ये कापते. जे काही डिस्टन्स आहे दिलेले ते 6 तासामध्ये काय ती कापते. म्हणजे 40 किलोमीटरने ते 6 तास लागतात त्याला पर्टिक्युलर डिस्टन्सला पोहोचण्यासाठी. जर अंतर तेच अंतर म्हणजे सेम अंतर, म्हणजे समजा 500 मीटर असेल, 500 मीटर अंतराला किती तास लागत आहे कापायचे, त्याला 5 तासात कापले असतात. त्याचा वेग किती वाढवायला लागेल, किती वाढवावा लागेल. म्हणजे समजा की 500 अंतर आहे, तर 500 अंतरने आपल्याला 40 किलोमीटरने जायचं आहे, तर 6 तास लागत आहे रेल्वेला, बरोबर. आणि तेच अंतर जर 5 तासात कापायचे असल्यास तर आपल्याला वेग म्हणजे स्पीड किती इन्क्रीज करावं लागेल, म्हणजे वाढवावं लागेल. तर बघा कसं येईल ते, त्याचं उत्तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती आहे, डिस्टन्स इक्वल टू स्पीड अपॉन काय, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स इक्वल टू स्पीड गुणिले टाइम. आता आपल्याला स्पीड माहित आहे आणि काय किती तास पण माहित आहे. तर डिस्टन्स आपल्याला इथून भेटून जाईल 40 गुणिले किती 6, 624 म्हणजे 240 मीटर. किती डिस्टन्स किती येईल, 240 किलोमीटर येईल. किती येईल, 240 किलोमीटर. का बरं, 6 तास आहे आपल्याकडे किलोमीटर. ठीक आहे, डिस्टन्स आपल्याला भेटला 240 किलोमीटर. आपल्याला काय स्पीड काढायची, बरोबर. किती वेग आपल्याला वाढवावा लागेल. तर आपण पहिले त्याचं काय स्पीड काढून घेऊ. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स 240 आहे आणि किती तास आहे, 5 तास आहे. किती आहे, 5 तास आहे. तर आपल्याला जे 5 तास दिले, बरोबर, तर आपल्याला इथं काय कन्वर्ट करावं लागेल का मीटरचं सेकंदमध्ये नाही. का बरं, कारण वेग आपल्याला काय असतो, वेग असतो किलोमीटर पर आवरने असतो, बरोबर. तर डायरेक्ट याला 5 ने भाग देऊ. 5 होता, 5 चौक 20, 5 48 म्हणजे किती आलं, 48 किलोमीटर पर आवर्स. किती 48, बरोबर. आता पहिले किती होतं आपल्याला 40 होतं, बरोबर. म्हणजे 48